ते लावून घेतलंय आता. संध्याकाळ झाले म्हणून संध्याकाळचा दिवा. आज वटपौर्णिमा आहे आणि मला सुट्टीच नाही भेटली. शाळेला मी बोललेले अप्लाय केलेलं सुट्टीसाठी, पण कसं शुक्रवार आणि शनिवार रविवार 3 दिवस सुट्ट्या आल्या ना, आणि मुलांची शाळेत एक्झाम होती त्यामुळे सुट्टीच नाही दिली. म्हणलं चला जाऊ द्या, आणि मला वाटलं हाफ डे तरी भेटेन, पण हाफ डे काय भेटला नाही. काहीतरी देवाला नैवेद्य, स्वामींना नैवेद्य आणि करूया म्हणून मी आणि आईने थोडीफार आधी तयारी करून ठेवलेली. इथे आईने भात घातला होता, इथे बटाटा उकडू घातलाय, पीठ मळलंय. मग मी म्हणलं चला आता एवढा सण आहे तर साडी नेसली आहे, मग मला एवढा सण आहे तर आपण आपल्या परंपरा संस्कृती जपायला पाहिजे. छान देवाला नैवेद्य. आणि मग तू कुठे जातेस? मला पण यायचंय तुझ्यासोबत, पण मी कुठेच नाही जाते, मी घरीच आहे. ते बघा तिला बोलते घरी नाही सोडायचं. कुठे सोडू तुला? जा बोल मा. अशी मग मी साडी नेसली आहे आणि आत्ता नैवेद्याची तयारी करते. देवाला नैवेद्य छान अर्पण करून मग उपवास सोडते. गारू काहीतरी बनवते. ठीक आहे, आता मार खाणार बाबू, आता मार खाते. इथे आईने पीठ मळून ठेवलेले आणि बटाटा उकडू घातलाय, बटाटा शिजलाय. इथे भात आहे. आता काहीतरी गोड आणि आता भातचा बेत पुरी भाजीचंच नैवेद्य अर्पण करायचं देवाला म्हणून. आणि पाट म्हणून गोड गोल लाट्या करतात. आधी लाट्या बनवून घेतात मग लाट. आम्ही फोटोच काढला नाही आणखी. आता मी कापते कांदा. मसाल्याची तयारी करते मी. हे बघा आमच्यात नेमत्या लेकूर वाकडं दाखवायला मला. बघा 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 पाचळा. आमची गारू बघायची तुम्हाला. गारू इकडे आहे का? हे बघा आले. मी गारूला इथे कशाला बोलून घेतलं तुम्हाला माहिती आहे? तिला ना हे कांद्याचा कचरा उडून जातोय फॅनच्या हवेने, म्हणून डस्टबिन मध्ये टाकायला. धरा उचला. नको ना डस्टबिन टाक ना. हे थँक्यू. जा बरं आईला विचारून ये जेवाय काय बनवायलीस म्हणा. हो मध्ये मध्ये करू नको तशी. पाय निघते तर तोंड निघत नाही. मग म्हणतात लोक किती दुसरे म्हणतात असते तर बाबा कशी आहे पोरगी वेडीच आहे, तिच्या मम्माच्या मध्ये मध्येच करते ती. तर आमची गारू एक रेसिपी सांगते तुम्हाला. तिला लय येतात रेसिपी. कुठली रेसिपी सांगतेस ग? हा काय करायचं? हा धर हे लावून बघ. मग आई तुला खाते का? धर हे लावून सांग काय करायचं रेसिपी. ऐकू येत आहे ना तिकडं. सांग पटकन. एकावर एक बका चपात्या ठेवायच्या, असं दोन्ही साईड पण असं कापायच्या. नंतर
असं असं हळद 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 सगळ्या चपातीवर करायची. पुन्हा कांदा शिडकायचा त्याच्यावर धुवून आणि कापायचा आणि टोमॅटो हे करायचे असे आणि कोथिंबीर आणि मीठ आणि थोडी 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 साखर. साखर नाही 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 का तुझा चहा बनवायचा? नाही मामा साखर नाही. आणि थोडी 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 मीठ टाकलं आणि थोडंसं टोमॅटो शिजवून टाकले चिवडा करून असं असं तिला ना चिवडा खायचाय. कशाचा? कुटक्या. भाकरीच्या कुटक्याचा चिवडा करून द्यायचाय तिला खायला चपातीच्या. तिला असं असं करायचं चिप्साला आणि असं 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 करायचं आणि टाकायचं असं वापस. कसे ग डान्स बघायचा तुम्हाला? कोणाकोणाला बघायचा? चला गा डान्स चालू. हा मागे डान्स. कुठलं गाणं? हे कुठलं आहे ना हा दो सिंगर गाणं म्हणते मग ए ओ हो ना जहाना बायना हसो ओ हो ना ओ समाजोदा ओन्नी मास होगा हे जा ती ना काय पण गाणं म्हणते, काय पण तिला गाणं. फोटो काढताना पोज कसा द्यायचा? फोटो काढताना पोज बघा कसा पोज द्यायचा फोटो काढताना. आणखी उभा राहून दे. आणखी गप नाटक. चला इकडे दे. चला चाललंय आम्ही आतमध्ये. हा आता झालं. तसं काय बघायला? आता काय भाजीला फोडणी देऊन घ्यायची का? हा भाजीला फोडणी देऊन घ्यायची नंतर हे करायचं. आई सकाळीच गारूला शाळेत सोडल्याच्या नंतर वडपुंजून आल्या. गार्डन ठेवलंय तापायला आणि अशा लाट्या करून ठेवल्या होत्या मगाशी आईने. आता म्हणलं मी पुऱ्या लाटून देते तू तळ, म्हणजे पटकन दोघींचं पण काम होतंय. आता लाटून देत आहे, आता मी तळते. लाडूबाई कशी गरमीत बसलीये आणि हे बघा आमच्या लाडूबाईची खेळणी अशी घरभर पसरलेली असते दिवसभर. हे हेअर बँड इथे, तो कंपॉस, वॉटर आणि तिची पूर्ण खेळणी आणि तो तिची बॅग तिथे असते आणि ही लाडूबाई इथे असते वर पाय करून. आई सकाळीच गारूची गारूला स्कूलला सोडताना वडाची पूजा करून आल्यात. आता मी पापड तळते आणि आई मसाला करतात. मी ऐकायचं काम करते. सगळ्यांनी बोलल्यास ऐकायचं पण सध्या तरी नाही बोलते ना हळूहळू. आणि आईंच्या पण काय मी रेसिपी हळू आम्हाला वेळ भेटेल तसं अपलोड करत जाऊ. कारण की आईनं पण काही वड्यांच्या वगैरे रेसिपी, खीर वगैरे बनवताना. कारण की काय होतं, मी क्लासला जाते तोपर्यंत आईचं जेवण किंवा स्वयंपाक कुठे बाहेर गेले की होऊन जातो. त्यामुळे रेसिपी करायचं धावून जातं, तसंच टाईम नाही भेटत. पण असं आता टाईम आल्याच्या नंतर एक रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड करत जाईल. हे तुम्ही बघितले असते व्हिडिओमध्ये गावाकडून आणलेले पापड करून आणलेले. वाढ पाऊस भाजी
पाऊस वाढलाय आणि आज सोमवार असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आज मार्केट असतं आमच्या इकडचं आणि आईंना मार्केटला पण जायचं आहे. आणि पाऊस काय थांबत नाही. एकदा मुंबईचा पाऊस झाला की थांबायचं काय नाही. नाव घेत आता तर चालू झालंय. असं पण पावसाळ्यात ना पालेभाज्याच असतात आणि आमच्या घरी असं पालेभाज्या आई खातात मेथी. बाकी कोणीच पालेभाज्या खात नाही. गार्गीला पालेभाज्या आवडत नाही, तिच्या पप्पांना पण नाही आवडत आणि मला पण नाही. आम्ही दोघी कॉमन खातो म्हणजे मेथीची भाजी. नाहीतर मग पालेभाज्या म्हणलं की पराठे हे आणि पालक. बाकी कुठलीच भाजी आम्ही खात नाहीत. आमचे बाबा खातात सगळ्या भाज्या पण मग आम्ही कोणीच नाही खातो. आम्हाला भेंडी नाही आवडत, हे नाही. कडधान्यात पण जास्त नाही आवडत. म्हणून आमच्या गार्गीची तर वेगळीच फरमाईश असते रोज. टिफिनला हे पाहिजे, टिफिनला ते पाहिजे. आणि हा पावसाळ्यात कसं भाजीपाला पण एवढा चांगला नाही आहे. तेच भिजून मध्ये हे असलं असल्यासारखं असतो. मग आम्ही जास्त आता भाजीपाला चालत नाही. कडधान्य, छोले, मटकी हेच करायचं. डाळ मला कवा तर बघत होते आता नाहीची बघ. आमच्या आई बघतात सांगते आता. कशाची कोणाचे कशा रिले कोणाच्या कशा आहेत. कबूतर बघते मला. आणि खरंच काय काय बघण्यासारखं असतात आणि काय काय निवडच बघण्यासारख्या नाहीये. छान अशा टम्मपुरी फुगते. काही जण पुरणपोळी करतात, काही जण म्हणजे काही पण गोड नैवेद्य करतात. असं काही नाही पुरणपोळीच केली पाहिजे. आता आपले सगळे सण पुरणपोळीच आहेत. आता चालूच होते नाही का, ही पौर्णिमा झाली की. म्हणजे आताच केलं तर केलं नाही. आम्ही आत्ताच आमच्या ताईंचं धोंडे जेवण केलं तर तेव्हा केलेलं आहे म्हणून केल्या नाहीत. आता आम्ही एवढ्या पुऱ्या केलेल्या आहेत. आता झाला आमचा स्वयंपाक. आता मी थोडासा रस करते आणि मग देवाला नैवेद्य दाखवते. अशी तयारी करून ठेवलेली आहे आईने आधीच. बटाटा कुस्करून घेतलाय. हा मसाला, हे अशी काही थोडंफार तळलं ना अशी कढई होते म्हणून हे घेतलंय. कढई फक्त तळण्यासाठी, कारण की खूप आधी आम्ही ह्याच्यात तळायचं ना मग ती तेवढी काळी कढई पडली. मग स्टीलची आहे, त्याच्यामध्ये फक्त भाजी वगैरे 2 कुकर आहेत. एकात काही कडधान्याचे असल्याने एक फक्त डब्बे लावायला डाळ भात. छान तेल सुटेपर्यंत परत हे करू द्यायचं, लालसर कांदा होईपर्यंत मस्त तळू द्यायचं. आता मसाला, लसूण आणि खोबरं, कारण की खोबऱ्याने ना खूप छान तेल सुटतं. हे बघा, छान अशी उकळी फुटू द्यायची आणि 2 मिनटं ठेवायचं. त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा. छान आहे रस. अब आगे की बात भाई आंटी आएगी तब देखेंगे क्या होता है. इथे मी रस करून घेतला मस्तपैकी.
बटाट्याची भाजी आणि भात, पुरी, भात, पापड, रस आणि बटाट्याची भाजी, पाणी. आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. आइसक्रीम खाने से जरूर बीमार हो जाओगे. चिंकी के पापा मैं स्ट्रॉबेरीज लाई से छोटा अब हम आज रात का वेट करेंगे और कल दोपहर तक हमें मस्त ठंडी ठंडी आइसक्रीम मिलेगी. बाबा, अरे बाबा, कितनी मेहनत की, अब इससे आगे भी और इंतजार. मम्मी अभी भी आइसक्रीम नहीं बनी है. ये तो अभी भी पानी पानी ही है. जितनी बार फ्रिज खोलोगे उतना ज्यादा वक्त लगेगा तुम्हें आइसक्रीम मिलने में. बंद कर दो दरवाजा, थोड़ा इंतजार करना सीखो. अगर जीवन में कुछ अच्छा चाहते हो तो इंतजार करना जरूरी है. फिर हम बीमार भी नहीं होंगे. पसंद आए तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें. अभी डिनर होगा. लगता है टास्क काफी कॉम्प्लेक्स होने वाला है. बिल्कुल. अभी से शुरुआत करते हैं चिकी.